एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सरांचं भरपूर सारं स्वागत करते आहे। आज संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला। सकाळी थोडी कामं होती ती उरकलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गुड न्यूज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची द्यायची आहे। परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, रुद्धवच्या शाळेमध्ये स्पर्धा झाली, नेत्यांच्या भाषणाची स्पर्धा होती। तर ती ते तुम्ही ब्लॉग पण पाहिला असेल आणि पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा। दीपपूजनाचा जो आधी ब्लॉग टाकलेला आहे त्यात भाषणाच्या म्हणजे भाषण रुद्धवनी करून दाखवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही त्यात स्वामी विवेकानंदांचं। तर त्याच्यामध्ये रुद्धवचा शाळेतून पहिला नंबर आलेला आहे। मला ही गोष्ट काल कळाली। म्हटलं तर चला आज आपण सांगूयात, आज ब्लॉग शूट करणार होते तर म्हटलं चला सांगूयात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला गिफ्ट पण आज मिळालेलं आहे। म्हणजे नंबर शाळेमध्ये जी स्पर्धा घेतली त्याच्यात ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे। आणि हो, त्याची काल रुद्धवला मी छोटीशी अशी तर मी तुम्हाला सांगत होते की रुद्धवला त्यामुळं काल खूप खुश झाला, त्यामुळं मी एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली। त्याच्या आवडीचं जेवण मी बनवलेलं होतं। तर काय जेवण केलेलं होतं, आणखीन रुद्धवची आपण प्रतिक्रिया बघूयात। कसं त्याचा नंबर आल्यानंतर त्याला काय वाटलं हे आपण त्याच्या तोंडूनच ऐकूयात। 1 मिनिट। आणि काय गिफ्ट मिळालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। सांग काय मिळालंय? मला पहिला नंबर आल्यामुळे मला हे गिफ्ट मिळाले। हे बघा, हे आणि आत हे पाहू शकताय, पेन्सिल आहे। 2 मिनिट बॅक कॅमेराने दाखवूयात। ओके, ओपन करून दाखव। बघू शकताय अप्सराचं आहे। हे बघा, हे असं हे आहे हे, आणि आता आत दाखवतो। असू दे, पडलं उचलते। आणि हे बघा, हे ABCD आहे, स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरमध्ये आहे। व्हेरी गुड रुद्धव। आणि सगळ्यांकडनं तुला आपल्या यूट्यूब फॅमिलीकडनं आणि माझ्याकडून अर्थात मिळालेल्या यूट्यूब फॅमिलीकडून सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन। आणि अशीच तुझी मस्त प्रगती होत राहू देत। थँक्यू। ओके, आणि मग कालचा दिवस काय केलं सांग? आपण काय केलं होतं तुझ्या आवडीचं जेवण? जेवण काय केलेलं काल आवडीचं? काल माझ्या आवडीचं जेवण होतं रात्री चपाती, खीर आणि पनीरची भाजी। ओके, आणि भात। असं एकंदरीत मेजवानी होती। आणि काल आणायचा श्रावण सोमवार पण होता, तर एकात एक ते होऊन गेलं। आणि हो, आत्ता आम्ही दोघंही तयार झालेलो आहे। तुम्हाला श्रद्धा माहितीच असेल, खूप जण आधीच्या ब्लॉगमध्ये श्रद्धाच्या घरचे वगैरे आपण ब्लॉग बघितलेले आहेत, बड्डे वगैरे रावीचा। तर श्रद्धाच्या भाऊजाईची आज मंगळागौर आहे, तर त्यामुळं आपण तिकडं म्हणजे मी निघालेली आहे। तर तुम्हाला पण मंगळागौरीचे खेळ वगैरे बघूयात। आता तिथं परमिशन घेते, त्यांची परमिशन असेल तर ते थोडंफार शूट घेते, कशा पद्धतीने खेळ वगैरे असतात हे शेअर करते। तर चला, मी आणि रुद्धव तरी निघालेलो आहे। पट्ट दिवशी आम्ही बाहेर पडतो, कारण पावसाचं वातावरण पण झालेलं आहे। भेटू आपण डायरेक्टली तिथं गेल्यानंतर। मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया थाटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी। तर आलेली आहे हॉलवरती, पूजा दाखवते। आणि सगळ्यात महत्त्वाचं गजरा, महालक्ष्मी मंदिरात गेली होती आई, तर आईनं गजरा आणलेला आहे। आणि रुद्धव मस्तपैकी लाडूचा आस्वाद घेतोय। आईनं घरी लाडू बनवलेले होते ते दिलेले आहेत। कानातले जरा बोळे घालते, वाऱ्यामुळं कानात बोळे घालते, नाहीतर मग डोकं प्रचंड चढतंय त्यामुळं। आणि रुद्धवनं मी म्हटल्यासारखं लाडू खातो। आईनं मस्तपैकी बेसनाचे लाडू केलेले आहेत, आजच केलेले होते। आज केलेच का काल केलेले आहेत। लाडूचा आस्वाद घेतो, नातवाला दिलेले आहे कारण नंबर आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघू, कसा झाला रुद्धव लाडू? कसा झालाय? ओके, तर
पूजा खूप छान मांडलेली आहे, सुंदर मांडलेली आहे. खेळ आहेत मी म्हटल्यासारखं, पण अजून लेडीज आलेल्या नाही आहेत अजून हॉलवरती. बघूया, थोड्या वेळ मी आईशी गप्पा मारते आणि मग थोड्या वेळात तुमच्याबरोबर तुम्हाला परत भेटते. जरा गजरा पण घालते. आता याच्या पुढे मी मंगळागौरीचे खेळ जे आहेत ते अटॅच करते आहे. आणि आता हे मंगळागौरीचे जे खेळ आहेत ते 2 पार्टमध्ये होतील, कारण व्हिडिओ खूप सारा मोठा होईल, त्यामुळं व्हिडिओज एक 2 तरी होतील. तर पार्ट सेकंड जो आहे तो नेक्स्ट डेला किंवा त्याच्या नेक्स्ट डेला येईल. मला जसं एडिटिंगला वेळ मिळेल तसं मी करून देते. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ पुढे बघा. ऐकलं का आजींच्या ओव्या? अलीकडं हे सारं कालबाह्य होत चाललंय बरं का. पण आपणच आपल्या संस्कृतीची जपणूक करायला नको का? तळून झालेली हळद नवऱ्या मुलाला, मग त्याची उष्टी हळद नवरीला लावायची पद्धत आहे. मंडळी, मुलींना किती सांगितलं ना तरी त्या बाहेर जायचं काही सोडत नाही. आमची नवरी सुद्धा बाहेर जाऊ नको म्हणलं तर मेहंदी आणते, बांगड्या आणते, हे आणते, ते आणते म्हणत बाहेर गेली आणि पाय घसरून पडली ना. आणि आता लग्ना प्रकार व्हायला लागलाय. तरी बरं आमचा जावई रुसला नाही बरं का, नाही तर लग्नी नवरी कोण करणार म्हणून तोही रुसला असता, पण तो काही रुसला नाही बरं का. तर आता आपण हळद मुली लावूया. सगळ्यांनी तिला हळद लावा बरं का. पिवळी पिवळी हळद लावली सरला शिरवा सुरा, वरुणा घरी झाली सत्सुग सांगे स्तोत्रमुखरा. पिवळी पिवळी हळद लागली सरला शिरवा सुरा, वरुणा घरी झाली सत्सुग सांगे स्तोत्रमुखरा. जयला
बघा बघा आपल्या संस्कृतीमध्ये मामाला केवढा मान आहे. चौरंगी